प्रभाग क्रमांक 5 मध्ये पैशाच्या जोरावर मते विकत घेण्याचा आरोप. शिवसेना उमेदवार चंद्रकांत मैगुरेंचा माजी नगरसेवकांवर हल्लाबोल. प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या 5 वर्षात कोणतीही ठोस विकासकामे न करता जनतेची फसवणूक करण्यात आली असून आता निवडणूक तोंडावर आल्यावर 4-4 हजार रुपये देऊन मत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मैगुरे यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेना उमेदवार चंद्रकांत मैगुरे, रुक्मिणी आंबिगुरे, अमानुल्ला सय्यद आणि निर्मलाताई घोडके यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत असल्याने माजी नगरसेवक संजयबापू मेंढे आणि करण जामदार यांची घालमेल सुरू झाली असून त्यामुळे पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. चंद्रकांत मैगुरे म्हणाले, 5 वर्ष जनतेची लूट केली, कोणतीही विकास कामे केली नाहीत. आता लोकांच्या मताची किंमत ठरवून पैसे वाटले जात आहेत. दारू, मटण आणि पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. सक्षम आणि प्रामाणिक उमेदवारांनाच मतदान करा. ते पुढे म्हणाले, माझी बायको, माझा मुलगा कसा निवडून येईल याचाच विचार करून काही लोक राजकारण करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच समाजात फूट पाडून आणि पैशाच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी अमानुल्ला सय्यद यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना सांगितले की निवडणुकीपुरते माळी, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या मतांचा वापर केला जातो, मात्र प्रत्यक्षात कोणताही विकास केला जात नाही. प्रभागात सुमारे 9 ते 9.5 हजार मुस्लिम मते असूनही प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत मुस्लिम उमेदवार पराभूत होतो आणि इतर उमेदवार निवडून येतात. हे राजकारण आता समजून घेण्याची वेळ आली आहे. निर्मलाताई घोडके आणि रुक्मिणी आंबिगिरे यांनीही सांगितले की शिवसेनेच्या उमेदवारांनी पद नसतानाही गेली अनेक वर्ष प्रभागातील नागरी समस्यांसाठी आंदोलन केले आहे. त्यामुळे यावेळी जनतेने शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. दरम्यान प्रभाग क्रमांक 5 मध्ये पैशाच्या जोरावर मते विकत घेण्याचे आरोप आणि प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू। मैं सैयद अमानुल्ला मियाँलाल वार्ड क्रमांक 5 का मैं इलेक्शन के वास्ते लड़ने लगो। आज देखो 20-25 बरस हुए, 20-25 बरस में आज अपना वार्ड भी जो संख्या है 23,000 की संख्या है, पूरा मिला को सारा समाज मिला को। मगर इसमें से अगर देखने जाएंगे तो 9 से 10 हजार मुस्लिम समाज है और 20 साल से रिकॉर्ड है, 20-25 साल से रिकॉर्ड है, एक मुस्लिम सीट आती नहीं अपनी। और इतना अपना क्वांटिटी रहने के बाद में जब उन्हें कांग्रेस रंदे, राष्ट्रवादी रंदे, कौन सा भी पक्ष रंदे, उन्हें अपने मुस्लिम सीट को लेको वापर कर को वो मुस्लिम सीट को कैसा काटने का भार और उनकी सीटा कैसा लाने का, ये जिनका टारगेट है। और तुम्हारे माहिती को बोलने की जरूरत नहीं, तुम्हें आज रिकॉर्ड है 5 नंबर वार्ड का। 5 नंबर वार्ड में गए टाइम अपने 4 सीटा जो आते हैं उनके, जो 3 सीटा उनके और एक मुस्लिम सीट आती जो पिरजादी की, तो वो 3 सीटा आते हैं और 1 सीट नहीं आती। अपने इतना 9-10 हजार का मजमा रोको और 9-10 हजार के लोग रोको, अपन एक मुस्लिम सीट नहीं ला सकते। तो ये विचार करो कि इसका कारण क्या है। ये अपन सोचते नहीं, अपन ये समाज में बांटे जाने लगे, अपने मता बांटे जा लगे। ये अपन सोचने होना है कि अपन अगर एक बार ठामे कि अपनी 4 सीटा तो अपने मुस्लिम सीट 4 सीट ला सकते, मगर 1 सीट नहीं ला रहे। उसके अस्थिर सारे अपने मुस्लिम बांधों को या अपने सारे समाज को यह बोलने का है मुझे इस चैनल के माध्यम से कि सर सब जने मिल को मुस्लिम सीट कहाँ नहीं। आज 6 नंबर में देखो पूरे चारों के चारे मुस्लिम सीट आते, वहाँ सारा एकजुट को काम होता है। मतलब तुम्हें हमें एक थोड़े से पैसे के बिके जाको आज वो काम नहीं करते, उसे पैसों को बड़ी ना पड़ते। अपन अपने लोगों को वो वहाँ तक पहुँचाए कि तो वहाँ जाने के बाद में अपने जो भी मसले रहेंगे, कौन सी भी काम रहेंगे, वो अपने दिल से करेगा। इसके अस्थिर आज 5 नंबर वार्ड में अपने मुस्लिम सीट को लाना जरूरी है। इसके अस्थिर में मेरे ये माध्यम से सबको मैं आह्वान है कि पैनल इंशाल्लाह मतदान करो। ये सारे लोग आए, काम करने वाले लोग आए, ये बात करने वाले लोग नहीं। एक बार उनको निवड़ को दो, तुम ना 5 साल के बाद में समझ में आएगा। अभी तुम 20 साल समझे सो, अभी 5 साल उनको मौका दे तो अच्छे लोग अच्छे उतरने वाले, अच्छा काम करने वाले। ये इसके अस्थिर में बात खत्म कर दूँ। सारे 15 तारीख को एकजुट होकर अपन कैसा काम करने का वो अपने अपने दिमाग में रखो, काम करो। इसके अस्थिर में ये खत्म कर दूँ।